इथे फुलचंद नावाचा पेशंट होता, कुठे आहे आता? ते तर कालच गेले. गेले म्हणजे? गेले म्हणजे कालच मृत्यू झाला त्यांचा. ह्या फुलचंदचं नक्की काय झालंय कळत नाहीये. तो खरंच मेलाय की त्याला जामकरने कुठे गायब केलंय? त्याच्या नातेवाईकांना विचारावं तर तेही माहिती नाहीयेत. या फुलचंदचा विचार करून करून डोकं दुखायला लागलंय. त्याच्या बाबतीत नक्की काय झालंय, काय घडलंय हे लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे. डॉक्टर, अहो कसला विचार करताय? फुलचंदचा. काय? कुणाचा? वंदू आत्या, तुम्ही कधी आला? हे काय मी आताच आले. तुम्ही कुणाचा विचार करत होते म्हणले? नाही, कोणाचा नाही. तुम्ही इथे आलाय, काही काम होतं का? होय ना हो डॉक्टर, ते आपल्याला वाडा ऐकायचा आहे ना, त्याच्यासाठीच मी आले होते. अच्छा, घरचे तयार झाले तर? नाही ना झाले, पण तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. बरं ऐका ना, ती जी वाडा विकत घेणारी पार्टी होती ना, ती आहे ना अजून? म्हणजे आहे पण नाहीये पण. म्हणजे अहो समजलं असं बोला की डॉक्टर. हो, काय झालं, ती जी पार्टी आहे त्यांना आपला भाडा घ्यायचा आहे, पण आपल्या घरातल्यांचं अजून ठरत नाहीये ना, विकायचा आहे नाही विकायचा आहे. पण त्यांना भाडा घ्यायचा आहे. मग ते असं म्हणाले की मी दुसरा कुठला तरी घेईन. नाही नाही नाही, तुम्ही त्यांना जरा थांबवा ना. मला वाईच थोडा वेळ द्या, थोडा वेळ द्या. मी बघा घरच्यासनी ना बराबर तयार करते. हा म्हणतो आता बघा, मी तुमच्या विश्वासावर शब्द द्यायचो त्यांना. आणि अहो तुम्ही बिनधास्त राहा डॉक्टर. आता ह्या घरच्यांना ना वाडा इकायला तयार केल्या बिगर मी गप्पच बसणार नाही. हा पण डॉक्टर, ते आपलं कमिशनचं तेवढं लक्षात आहे ना? हा नाही, कसं आहे म्हणजे मला ना इकडून हिश्श्याचं पैसे बी मिळतात आणि तुमच्याकडचं कमिशन बी. मग काय मस्त पैकी मी आयुष्यभर बसून खायला मोकळी. नाही, हे सगळं खरंय, पण त्यासाठी आधी वाडा विका तरी. अव इकणारच. तुम्हाला सांगते डॉक्टर, तिकडे माझ्या सासू सासऱ्याची मी जमीन इकली, दागदागिनं इकलं, अजून काय विचारू नका, समजा इकलंय. हे वाडा तर काही चीज आहे बघा, मी इकतेच नक्की. हा तुमचं काही काम आहे का अजून? नाही अजून काय नाही, पण तेवढं बघा. हे बघ, नीट करा. मी आहे त्याच्यापेक्षा जास्त सुंदर दिसली पाहिजे. माझ्या नवऱ्याची ना माझ्याकडून नजरच नाही हटली पाहिजे. एवढी सुंदर आहे तरी आमच्या यांचं माझ्याकडे लक्षच नसतं. सारखी आपली ड्युटी ड्युटी आणि ड्युटी. हा, कधी कुठे फिरायला नेलं नाही, कधी पिकनिकला नेलं नाही. हनीमूनला पण आम्ही आमची पोरगी झाल्यानंतर गेलो होतो. तिकडे जाऊन कळलं की आम्ही हनीमूनला नाही, हे एका गुंडाला शोधायला आले होते म्हणून. तू कधी गेलेस का कधी हनीमूनला? इश, माझं लगीन बी नाही झालं अजून. नाही ना, झुंकू चुकू. बाई, अशा माणसाशी लग्न कर ना जो खूप पैसा कमवतो आणि तो सगळा पैसा तुझ्यावर खर्च करेल. तुला पिकनिकला नेईल, हॉटेलला नेईल, फिरायला नेईल. आमच्या यांच्यासारख्या माणसाशी नको लग्न करू. जरा सुद्धा वेळ नाही बायकोसाठी. मॅडम, मी काय म्हणते, आता मी जो पॅक लावणार आहे ना, तो तुमच्या तोंडावर चांगला मुरला पाहिजे ना, म्हणून तोंड जरा बंदच ठेवा बर का. नाही तर तुम्ही गोरे कशा होणार, झुंकू चुकू. हा, मी बाई जास्त बोलतच नाही. बरं, तो पर्स मधला माझा फोन दे जरा. अगं दे. हा, हॅलो,
आम्हाला 3-4 हजार रुपये पाठवून द्या. कशाला? कशासाठी म्हणजे? पाहिजेत मला. बायकोसाठी 3-4 हजार रुपये पण नाहीयेत का? पार्लर मध्ये बसले त्यांना द्यायचे. हे फालतू करते सगळा. घरी जाऊन पावडर लाव. वाटलंच होतं तुम्ही असं काहीतरी बोलाल म्हणून. कशाला करता हो नोकरी जर पैसे नाहीयेत तुमच्याकडे? तुम्हाला कित्येक वेळा सांगितलंय, माझ्या मामाच्या पोराच्या भाच्याने जसा बिझनेस केलाय तसा एखादा धंदा टाका तुम्ही. पण नाही, सोडा होती नोकरी आणि करा एखादा धंदा. ही तर लयच पैशाची भुकेली दिसतीये. हिच्या या भुकेचा फायदा करून घ्यायला पाहिजे. डॉक्टरांनी कळवायला पाहिजे. बघितलं, हे असं असतं. बायकोसाठी 3-4 हजार रुपये नाहीयेत या माणसाकडे. मॅडम, पण तुम्ही म्हटलं होतं ना तुम्ही पैसे नाही देणार, मग कशाला देताय? आता ते त्यांना कुठे माहितीये. मी असंच करते, त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि बाहेर द्यायचेच नाही. अगं आमच्या यांनी धंदा केला असता ना तर खोऱ्याने पैसा कमवला असता. हो ना, मी पण असंच करणार आहे. झुमकू चुकू. मॅडम, हे त्या ठक्कर बिल्डरचे पैसे जे आपल्या पार्टी फंड साठी त्यांनी दिलेत. 1 कोटी रुपये आहेत. वा, असे पैसे आले की किती बरं वाटतं ना. तेच जर कोणी आपल्याकडचेच घेतले तर किती त्रास होतो. तो डॉक्टर आणि त्याच्या बायकोने त्या जमिनीच्या व्यवहारात माझे बरेच पैसे घेतलेत. संपत, तो डॉक्टर त्या वाड्याच्या व्यवहार संबंधात त्या वाड्यातल्या लोकांशी बोला का? जरा चेक करा. मॅडम, एक विचारू, तो वाडा एवढा जुना झालाय की तो कधीही पडू शकतो. हो ना मॅडम, तुम्ही त्या वाड्याला घालताय त्या पैशात तुमचा फार्म हाऊस कुठेही बांधून होईल आणि कुठेही भेटेल. तरी पण तुम्ही त्या वाड्यात पैसे का घालवता? आणि तसंही या वाड्यावरती एवढे पैसे घालवणं म्हणजे वेस्ट ऑफ मनीच आहे मॅडम. तुम्हाला नाही कळायचं ते काय ना, मला एखादी गोष्ट आवडली की ती परवडते की नाही किंवा तिच्यासाठी किती किंमत मोजावी लागते असलं काही बघत नाही मी. म्हणून माझ्या पैशांची काळजी तुम्ही नका करू. तुम्हाला सांगितलंय तेवढीच कामं करा. निघा आता. आणि हो, हे पैसे लॉकर मध्ये ठेवा. खरं तर तो वाडा मला आवडला होता म्हणून हवा होता, पण आता कारण वेगळं. आता मला तो वाडा हवाच. त्या डॉक्टरच्या बायकोने माझी जमिनीच्या व्यवहारात अडवणूक करून माझे पैसे लुटलेत. ते असे सहजासहजी नाही जाऊ देणार मी. नाही तो वाडा फुकट मिळवला आणि तिच्या अख्ख्या खानदानाला रस्त्यावर आणलं तर माझं नाव पण आमदार देवयानी गायकवाड नाही. या भागात तसे फार हॉस्पिटल नाहीयेत. जाऊन जाऊन कुठे जाणार आहे हा फुलचंद? हॅलो, भगवती हॉस्पिटल. तुमच्याकडे फुलचंद नावाचे पेशंट आहेत, जरा त्यांच्या वॉर्डात कनेक्ट करता का प्लीज? फुलचंद नावाचं कोणीच नाहीये तुमच्याकडे. जरा प्लीज नीट चेक करता का? अर्जंट आहे. अच्छा, नाहीच आहे कोणी. ओके, थँक्यू 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 सो मच. हॅलो, धन्वंतरी हॉस्पिटल. ठीक आहे, थँक्यू. तालुका, जिल्हा, सगळ्या हॉस्पिटलमध्ये फोन लावून झालाय. कुठेच कसा नाहीये हा फुलचंद. डिंपल, मी आता टेन्शन मध्ये डोकं खाऊ नको. जा परत ये. मला काय म्हणायचं ते ऐकून तरी घ्या. डिंपल, एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? जा. डॉक्टर तुमच्या फायद्यासाठीच आहे. ती जामकरची बायको आहे ना, पैशासाठी लय हावरी. आपल्याला त्याची मदत होऊ शकते. मग मी काय करू? डॉक्टर, ती जामकरची बायको आहे ना,
तिला पार्लरमध्ये यायला आवडतं, हाऊसमूस करायला आवडती, फिरायला आवडतं. पण जामकर जे काम करतात ना, म्हणजे पोलिसाचं, त्यातनं काहीच पैसा मिळत नाही. म्हणून तिला बिझनेस करायचा. तू काय डोकर पडलीस का डिंपल? या सगळ्यात मी काय करू? हा, तिला बिझनेस साठी पैसे देऊ? डॉक्टर, मला ना तुमच्या हुशारीवर लय विश्वास आहे. पण असं पण नका करू की मला तुमची काळजी वाटेल. आता मी तुम्हाला जेवढं काय सांगितलं त्यात तुम्हाला काही संधी दिसा ना? कसली संधी आहे? त्या जामकरला अडकवण्यासाठी आहे ना, आपण त्याच्या बायकोचा वापर करू शकतो. त्याची मदत होऊ शकते आपल्याला. आपण असं काहीतरी करायचं की त्या जामकरच्या बायकोनं त्या जामकरला आपल्याकडे पाठवलंच नाही पाहिजे, अडकून ठेवायचं. आपल्याला लय मदत होईल डॉक्टर. म्हणजे आपण जामकरचा डाव मोडून टाकू शकतो. डिंपल, माझ्यासोबत राहून तूही हुशार झालीस की. डॉक्टर, मी आधीपासूनच हुशार आहे, फक्त तुम्हाला माझ्यावर विश्वास नव्हता. कळालं का? पण ती जामकरची बायको खाली थांबली, मी जाऊन येते. हा, मी पण आलो. मॅडम थांबा. मी पैसे देणार नाही, मी आधीच सांगितलं होतं. हो, नाही, तुमच्याकडून मी पैसे नाही मागत. आणि आम्हाला नकोय. आम्ही पैसे मागितले तर आम्हाला पाप लागेल. आमच्याकडे खूप पैसे. तुम्हाला ना कुठेतरी पाहिलंय मी. मला आठवलं. तुम्ही तेच ना, माझ्या मिस्टरांनी ज्याच्याकडून लाच मागितली होती. तुम्हाला अटक सुद्धा झाली होती. हो. सुटलात कसे तुम्ही? नाही म्हणजे आश्चर्यच आहे. म्हणजे हे आमचे कसेही असू देत, पण एकदा का त्यांनी गुन्हेगार पकडला की शिक्षा झाल्याशिवाय त्याला सुटका नाही. तुम्ही कसे सुटलात? कारण मी गुन्हेगार नाहीये ना, म्हणून. तुमच्या मिस्टरांना त्यांच्या चुकीची प्रचिती झाली, त्यांनी माझी माफी मागितली, कोर्टासमोर माफी मागितली, म्हणून मला सोडलं. पण खरंच जर माझ्या मिस्टरांनी लाच मागितली असती तर दिली असती तुम्ही? अर्धे तुझे, अर्धे माझे. या बदल्यात मी ही केस वीक करीन, तू निर्दोष सुटशील. नाही म्हणजे एवढे पैसे आहेत तुमच्याकडे? नाही हो, माझ्याकडे कुठे आले एवढे पैसे. हा, पण पैसे कसे कमवायचे याचा मार्ग मात्र मी सांगू शकतो. काय, गावातले लोक माझा सल्ला मागतात आणि जर का माझा सल्ला ऐकला तर त्यांचा फायदाच फायदा होतो. ते काय, कंगणी बाबांची माझ्यावर कृपा आहे. म्हणजे खरं बोलताय का गंडवताय मला? ते मी पोलिसाची बायको हे विसरू नका. हो, का विसरेन मी? आणि मी तुम्हाला का फसवेन? मी जर का तुम्हाला फसवलं तर तुमचे मिस्टर मला पुन्हा आत नाही का टाकणार? खरंच कृपा आहे का? मग सांगा माझ्या समस्या काय? तुमच्या नवऱ्याने तुमचं ऐकावं, त्यांनी त्यांची नोकरी सोडावी, कुठला तरी एखादा बिझनेस स्टार्ट करावा, तुमच्याकडे खूप सारा पैसा यावा आणि संपूर्ण आयुष्य तुम्ही ऐशोआरामात काढावं. हो, अगदी मनातलं बोलताय तुम्ही. कसं समजलं तुम्हाला? मी म्हणालो ना, कंगणी बाबांची कृपा आहे माझ्यावर. तुम्ही काही काळजी करू नका. तुमचं म्हणणं कंगणी बाबापर्यंत पोहोचलंय आणि त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलंय. तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात. खरंच? हो. तुमच्या तोंडात गुळ, साखर, मिठाई, पेढे, जिलेबी सगळं पडो. तुम्ही म्हणाल ते करेन मी. फक्त माझ्या नवऱ्याची नोकरी सोडवा. हो, त्याला ना कुठला तरी चांगला धंदा करायची बुद्धी द्या. तुम्ही सांगा मी काय करू? मी काय सांगणार? जे काय सांगायचं कंगणी बाबा सांगणार, ते सांगणार, मी ऐकणार आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार. वायकर, साहेब अशा अचानक कुठे गेलेत? असं होऊ शकत नाही. तुम्हाला माहित नाही वायकर? वायकर, हे बघा, परत पत्रकार याचे ना आपल्यावर हल्ला करायचे की जनार्दन गायकवाडांचा तपास कुठवर आलाय म्हणून विचारायला. जाऊ द्या हो. आता जे काही करायचं आहे ना ते साहेबच करतील. पण हा,
आपले साहेब त्या जनार्दन गायकवाडांचा शोध नक्की लावणार बघा. जेवताना उठू नका आणि सारखे सारखे सॅल्यूट करू नका. त्याच्यापेक्षा काम करा. काय चालल्यात घाणा घोणा? काय नाही साहेब, हे सगळे विचारतायत की तुम्ही एवढे अर्जंटली कुठे गेला होतात. कोण कोण विचारत होतं? चांगला प्रश्न आहे. त्या फुलचंदला हलवलंय मुंबईच्या दवाखान्यात. त्याचा इलाज तिकडे होईल. आता पुढे बोलू नका, हे आपले ठेवा. मी आलोच. साहेब, मागे जे पत्रकार आले होते ना, ते जर पुन्हा आले तर त्यांना काय सांगायचं? तपास चालू आहे म्हणून सांगा. लाड करू नका त्यांचे. अहो काय झालंय? वाईट झालं, फार वाईट झालं. नक्की नक्की काय झालंय? ते फुलचंद पान खाऊन टाकलंय. गेले जग सोडून. काय शक्य नाहीये. तुम्हीच त्याला कुठेतरी गायब केलं असेल. ठीक आहे, मी त्याला गायब केलं. दाखव शोधून. त्याला मारायचा कट रचला होतास ना तू. मी कट वगैरे रचत नाही, डायरेक्ट माणसं मारतो. ठीक आहे, तुम्ही लपवलंय त्याला. बघू, शोधून दाखवतो. दाखव. कंगनी कंगनी है, कंगनी कंगनी है, कंगनी कंगनी है, कंगनी कंगनी. कसला भारी दिसतोय हा ड्रेस. किती दिवस झाले असले कापड घातले नाही, कुठं शूटिंगला गेले नाही. लाईट, कॅमेरा, ऍक्शन असले शब्द पण ऐकले नाही. पण कुणी ऑडिशनला पण नाही बोलवलं. हे जर असंच होत राहिलं ना, तर एक दिवस लोक विसरून जातील की डिंपल नावाची पण कुणीतरी हिरोईन होती म्हणून. नाही, कधी एकदाच इथलं काम उरकते आणि इथनं पळून जाते आणि असं झालंय मला. डॉक्टर, आपण आहे ना इकडचं काम पूर्ण करू आणि आता इथनं पळून जाऊ. मला हे असली जिंदगी आता अजिबात जगायची नाही बघा. डॉक्टर, अहो कुठला आजार झाल्यासारखं का तोंड केलंय? जेव्हा बघाव तेव्हा नुसता विचार 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 करत असतात. डॉक्टर, तुमची किडनी मागितल्यागत का तोंड करताय? काय झालं? कसला विचार करताय? तो जामकर आला आता. फुलचंद मेलेचा सांगून गेला. हा, मग घ्यात आता नवीन काय आहे? फक्त एवढंच की आता आपल्याला सोन्याचे बिस्किट ऐकता येणार नाही, पण तुमच्या विरोधात पुरावे पण नाही घावणार ना. मग काळजी कशाला करताय? काळजी त्याची करत नाहीये टिंपल. फुलचंद मेलेलाच नाहीये, तो गायब झालाय. आणि जामकरनं त्याला गायब केलंय हे त्याने त्याच्या तोंडाने मला सांगितलंय. तो मला अडकवण्यासाठी काहीतरी डाव टाकतोय, पण मी अडकणार नाही. प्रश्न हा आहे आता की त्याने फुलचंदला लपवलं कुठं, आणि ते मला शोधून काढायचं.
कसं मला कळत नाहीये. डॉक्टर यासाठी तुम्हाला फक्त एकच व्यक्ती मदत करू शकते. कोण? जामकरची बायको.